नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुणांना कॉक्रोच म्हटल्यानंतर याच्या विरोधात व्यंगात्मक टीकाटिप्पणी करत अभिजित दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टी काढली. अवघ्या 6 दिवसातच त्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत इंस्टाग्रामवर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांनाही मागे टाकत 2 कोटीच्या पुढे फॉलोअर्स बनवले. तरुणांच्या मनातील एक उद्रेक म्हणून या पार्टीकडे पाहिलं जायला लागलं. या पार्टीने अनेक मागण्या ठेवल्यात. यापैकी एक म्हणजे नीट पेपर फुटी आणि पेपर लीक साठी जबाबदार असलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हस्ताक्षर कॅम्पेन सुरू केलेलं. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला, पण राजकीय हस्तक्षेपामुळे सीजीपीची वेबसाईटच हॅक झाली. आणि मग यानंतर त्यांनी योजनापूर्वक आज दिल्लीच्या जंतर मंतरवरती शांततापूर्वक आंदोलनाची हाक दिली. अभिजित दिपके जेव्हा विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांनी हातात आंबेडकरांचे पुस्तक घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जय भीमच्या घोषणेने जंतर मंतर दुमदुमला. आंबेडकरांच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा याचा बोध घेत हे आंदोलन सुरू आहे. हजारोंच्या संख्येने तरुण जंतर मंतरवर उपस्थित होते. कोणी कॉक्रोचचा मास्क घातलेला तर कोणी पोस्टर, तिरंगा, फूल हातात घेऊन घोषणाबाजी करत होते. आणि सगळ्यांची एकच मागणी होती की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. नीट पेपर फुटीमुळे आतापर्यंत 5 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. याची जबाबदारी कोणाची? धर्मेंद्र प्रधान यांच्या काळात विद्यार्थ्यांचा डेटा ब्रीच झाला, कित्येक पेपर फुटले आणि यामध्ये कित्येक विद्यार्थ्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. लोकशाहीमध्ये जबाबदारी आणि पारदर्शकता अत्यंत महत्वाची असते आणि यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी रास्त मागणी देशाचा युवक करताना दिसत होता. शिक्षण व्यवस्था हा देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासाचा कणा असतो. त्याच्यातच भ्रष्टाचार होत असेल तर याची जबाबदारीही सरकारने घेतलीच पाहिजे अशी मते तरुण व्यक्त करत होते. या आंदोलनाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी घेतली आहे. यामुळे मोदी सरकार काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तरी अभिजित दिपके यांच्या विरोधात ते आपचे आहेत, त्यांना परदेशी फंडिंग आहे म्हणून ते देशविरोधी कारवाई करत आहेत यासाठी काही लोकांनी जंतर मंतर इथेच जय श्रीरामचे नारे लावत आंदोलनाला विरोध केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मागणीच्या आंदोलनाशी धार्मिक नाऱ्याचा काय संबंध हे अजून स्पष्ट आहे. तरुण आंदोलकांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी सोनम वांगचुक हे शांतीचं प्रतीक, गुलाबाचे फूल आणि खताक्स म्हणजे हिमालयीन भागात शांतीचं प्रतीक म्हणून वापरतात तो पांढरा असा गमछा घेऊन ते आंदोलनात सामील झाले. अभिजित दिपके यांनी आपला शिक्षण मंत्री कसा असावा तर सोनम वांगचुक सारखा असावा अशा घोषणाही दिल्या. त्याला तरुणांनी जोरदार प्रतिसाद दिला. सोशल मीडिया सेन्सेशन कॉक्रोच जनता पार्टीच्या पहिल्या आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने तरुण जंतर मंतरवर होते. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, पेपर लीक्स यामुळे वैतागलेला, हताश झालेल्या तरुणाला कॉक्रोच जनता पार्टी जवळची वाटली हे यावरून स्पष्ट झाले. जन आंदोलनातून नव तरुण नेतृत्व उभं राहतंय अशा चर्चा आहेत. या आंदोलनाची तीव्रता पाहता सरकार काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजेच सकलमला सबस्क्राईब करा.